उत्तर नागपूरचा रस्ता अरे हक्कासाठी लढू आम्ही, अरे हक्कासाठी लढू आम्ही। नमस्कार दर्शक मित्रांनो, आज आपण एका आंदोलनाला कव्हर करणार आहोत। मुख्यतः म्हणजे हा आंदोलन उत्तर नागपुराकडे जाणारा हा मार्ग जो LIC चौक वरून उत्तर नागपूरकडे जातो, तो मार्ग चुकीच्या प्लॅनिंगमुळे डायव्हर्ट करण्यात आला। हा सरळ सोपा मार्ग बंद करून सदरच्या मार्गे ट्रॅफिकला डायव्हर्ट करण्यात येते, ज्यामुळे पुष्कळदा उत्तर नागपुरातील रहिवाशांना त्रास होतो आणि हा त्रास पुष्कळ दिवसापासून उत्तर नागपूरचे रहिवासी सहन करत आहे। पैसे लावून आपण कशा पद्धतीने नागरिकांची त्रास वाढवू शकतो हा याचं उत्तम उदाहरण आहे। याच्याशी त्रस्त होऊन नॉर्थ नागपूर सिनियर सिटीजन यांनी या मार्गाच्या सुधारणाकरिता मागणी केलेली आहे आणि त्याच्याच निमित्ताने त्यांनी आज आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे। आंदोलनाचा हेतू फक्त इतकाच की हा मार्ग पुन्हा जसा होता तसा करण्यात यावा। अब मेरे को बताइए आप कि रिजर्व बैंक से अगर इंदौरा चौक या गड्डी उद्यान जाने का है तो वो अच्छा खासा नेशनल हाईवे छोड़ के सदर में काय को घुसेंगे अंदर माउंट रोड के ऊपर में 2 किलोमीटर का रास्ता और आगे बढ़ा रहा है। तो मेरा हम लोगों का एक ही कहना है कि ये रास्ता खुला करो। जब लोगों ने, बनाने वालों ने और सरकार ने जब ये मान्य कर लिया है कि ये गलती हो गई कि यहाँ पर उसको लैंडिंग दी है फ्लाईओवर को, तो अब इसका कुछ तो भी निष्कर्ष निकलने को होना ना कि रास्ता जिंदगी भर के लिए बंद हो जाएगा और उत्तर नागपुर वालों के लिए सब वांदा ही वांदा आ रहा है ये। तो हम लोग यहाँ पर आज नॉर्थ नागपुर सीनियर सिटीजन, नॉर्थ नागपुर महिला फोरम और नॉर्थ नागपुर ग्रेजुएट फोरम, ये सब हम लोग यहाँ पर एकत्रित हुए हैं और लोगों तक ये आवाज जाने को ना और ये रास्ता खुला होने को ना, इसलिए हम लोग यहाँ पर आज खड़े हैं। आणि एवढा छोटा मुद्दा पण नाही आहे। हा मार्ग म्हणजे उत्तर नागपूरचा हृदय आहे। उत्तर नागपूरचा प्राणवायू जाणारा हा एक रस्ता, मुख्य रस्ता आहे। गेल्या 100 वर्षापासून नागपूर ते महाराष्ट्र ते मध्य प्रदेश याला जोडणारा हा एक महामार्ग होता 100 वर्षापासून। पण हा 100 वर्षाचा मार्ग एका अगदी छोट्या कारणाकरता गेल्या 3 वर्षापासून बंद आहे। तो आपण बघतात इथं फक्त कुठं बॅरिकेडिंग लावलेले आहेत पण प्रवास पूर्ण बंद आहे। हा एवढा अन्याय आमच्या उत्तर नागपूरवरती का व्हावा, याला कारणीभूत कोण आहे? या मार्गावरून दररोज हजारो शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी येणं जाणं करतात, रुग्णवाहिका अडतात, त्यामुळे रुग्णाचा इथं मृत्यू होतो। नोकरदार वर्ग, व्यापारी वर्ग या सर्वांना या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे। 3 वर्ष बंद म्हणजे काय थट्टा नाहीये, गंमत नाही। 3 वर्षापासून रस्ता तुम्ही बंद करून ठेवलात एका छोट्या कारणाकरता। आपण सर्वांनी पाहिलं असेल की आताच्या रस्त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये काहीतरी याची नोंद झाली आहे म्हणे। तर कशा करता तर 3 मार्गी मार्ग झाला, 4 मार्गी मार्ग झाला। पण याचा उपयोग आमच्या उत्तर नागपूरला काय? या रस्त्याचे पालकत्व अद्यापर्यंत कुणाकडे आहे हे आम्हाला माहित नाही। आम्हाला काय प्रशासनाला माहित नाही। जिल्हाधिकारी म्हणतो महानगरपालिकेकडे आहे, महानगरपालिका म्हणते NIT कडे आहे, NIT सांगते आम्ही यांना रस्ते विकास महामंडळाला दिलेला आहे, पण एक्झॅक्टली कुणाकडे आहे? आणि याच मार्गाबद्दल अशी काय गफलत होऊन राहिलेली आहे? आता काही दिवसापूर्वी रस्ते विकास मंत्री माननीय गडकरी साहेब यांनी वर्तमानपत्रात कबूल केलं की आमच्याकडनं चूक झालेली आहे, याची डिझायनिंग चुकलेली आहे। अहो, याची डिझाईन चुकलेली आहे तर मग लगेच तोडत का नाही? ज्याची डिझाईन चुकलेली नाही असे रस्ते तुम्ही एका महिन्यामध्ये तोडतात। 2 वर्षामध्ये कोराडीचा रस्ता झालेला तयार, तो रस्ता तुम्ही तोडतात। वर्धा रोडवरचा तुमचा एवढा मोठा जो छत्रपती स्क्वेअरवरती जो रस्ता होता तो तुम्ही लगेच तोडून टाकलात। मग जर तुमची हे डिझाईन जर चुकलेली आहे तर मग याला लगेच तोडत का नाही? आम्हाला याच्यातून आधार कार्ड मिळत नाही, आम्हाला याचा फायदा का होत नाही? का म्हणून हा एवढा अन्याय आम्ही का म्हणून सहन करावा? मागील 3 वर्षापासून आम्ही लोक, उत्तर नागपूरचे लोक, आम्ही अत्यंत संयमाने आणि शांततेने आहोत।
पण आमच्या संयमाला, आमच्या शांततेला काहीतरी सीमा आहे. प्रशासनाला आम्ही यापूर्वी गेल्या 2023 पासून तर 2025 पर्यंत 2दा निवेदन दिलेली आहेत. अनेकदा इथे निदर्शनं झालेली आहेत, पण तरीही प्रशासनाचे अजून डोळे उघडलेले नाही. रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. उत्तर नागपूरचा मार्ग, उत्तर नागपूरचा मार्ग, उत्तर नागपूरचा मार्ग